नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशाली मम्मा. बघू शकता तुम्ही चूल किती दणक्यात पेटलेली आहे आणि असं मस्त पाणी गरम होतं, लवकर होतं आणि पाणी गरम. हे बघा, फक्त थोडं लक्ष द्यावं लागतं. हे जे लाकडं आहेत ना ते जळतात आणि मागे येतात, मग आग पुढे जात नाही. तर मग काय करावं लागतं, लाकडासारखे असे पुढे करावं लागतात. गौरी लावून घेऊ आपण आता. गौरी छोटे छोटे तुकडे टाकते मी. इथून टाकूया बघ, असे टाकायचे, बरोबर जळून जातात. भांड बघा कसं झालंय काळं पूर्ण. तुम्ही बोलत होते आरती भांड काळं होईल, भांड काळं होईल, पण आता रोजचंच पाणी तापवायचंय ते असंही काळं होणार होतं आणि तसंही काळं होणार होतं, म्हणून मग ते काळं झालं जाऊ द्या. पण मग पाणी त्याच्यातच तापलं जातं. हे बघा मंडळी, सकाळी उठली, तुम्ही दाखवलं चूल पेटवली, मस्त छान गरम गरम पाण्याने आंघोळ झालेली आहे माझी. आणि आता तसं तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की व्हिडिओ कसा आहे म्हणून आजचा. तर आज आपण बनवतो आहोत साबू तांदूळ आणि बटाट्याच्या पापड्या. ह्या पापड्या उपवासासाठी पण होतात आणि बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला दाखवते कसं करणार आहे. आणि ही पायल आहे. पायल हाय कर इकडे, बघ हाय कर सर्वांना. ठीक आहे मंडळी, पायल जी आहे ती आपल्याकडे 2 दिवस झाले येते भांडी घासण्यासाठी. आणि तिला सांगितलं की एका टायमाचं येऊन करत जा म्हणून. तर ती बोलली ठीक आहे चालेल, येईल ताई मी. आणि ती 2 दिवस झाले येते, तुम्हाला सांगितलं नाही, आज सांगते मी. ठीक आहे. आणि आता माझी तयारी होते साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी. तुम्हाला दाखवते साहित्य काय काय लागतं ते पण सांगेल आणि डायरेक्ट कृतीच दाखवेल. आणि आय नो तुम्हाला सर्वांना येत असतील हे गोष्ट. हे पापड खूप सोपे असतात आणि खूप मजेशीर असतात. खायला पण टेस्ट खूप भारी लागते आणि बनवायला पण सोपे आहेत. त्यामुळे बनवणार आहे 1 किलोचे बनवणार आहे. जर आवडले, व्यवस्थित आले तर मग आपण पुढे जास्त बनवू, असं मी प्लॅन केलेलं आहे. तर चला दाखवते तुम्हाला आता. तर मंडळी, हे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि हा 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. 1 किलो बटाट्याला आपल्याला पाव किलो साबुदाणा वापरायचा आहे. याच्यातून मी आता पाव किलो साबुदाणा काढून घेईल आणि मस्त इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे आता. तर आता हा जो साबुदाणा आहे तो छान भाजून घ्यायचा. हे जे बटाटे आहेत आता सोलून घेते पूर्ण मी. तर मंडळी, हे बघा साबुदाणा असं पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. खूप बारीक झाला आहे बघा. आपलं तांदळाचं पीठ कसं असतं सेम तसंच झालं आहे हा. तांदळाचं पीठ मिक्स करून झालं आहे. या आहेत लाल मिरच्या, यांचे देठ काढून घेते आहे. हे बघा, ही जी लाल मिरची आणि मीठ आहे ते एकत्र वाटून घ्यायचं आहे आता. छान बारीक करून झाली आहे. तर हे सगळं मिश्रण मी मिक्स केलं आहे आणि आता ते मळून घेईल थोडं थोडं गरम पाणी घेऊन. हे बघा, बस मंडळी, हे माझं पीठ मळून झालेलं आहे आता. आणि याला रेस्ट करायला ठेवते अर्धा तास, म्हणजे जो साबुदाणा आहे तो छान भिजला जाईल पिठामध्ये. मंडळी, फायनली अर्धा तास हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवलं होतं आणि आता ते छान भिजलंय. मग याला छान असं परत मळून घ्यायचंय. हे बघा, कोणी कोणी याला आहे ना वाफ पण देतं, पण मला वाफ नाही द्यायची, मला डायरेक्ट करायचंय. कारण वाफ दिल्यानंतर ते पीठ चिकट होतं आणि मग ते टाकायला त्रास होतो परत. मग कारण पहिलीच वेळ चुकायला नाही पाहिजे म्हणून मग मी नाही दिली वाफ याला. आणि कोणी असे पण डायरेक्ट पण बनवतं, छान होतं. आणि हे प्लास्टिक आहेत बघा, हे प्लास्टिक आम्ही घेतले आहेत कट करून. आणि ही आहे पापड बनवायची मशीन, हे बघा. तर आता आपण बनवायला सुरुवात करू. आणि इकडे पापड सुकवण्यासाठी अशी ओढणी टाकून घेतली आहे. हे पुसून घेत आता. हे पण पुसावं लागेल आपल्याला. हे बघा,
ही पापडी ठेवली, याला हे तेल लावलं थोडंसं, सेम हिला पण तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे पीठ हे बघा, आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. हे बघा, छान मस्त पापडी तयार झाली आहे. इकडे बघा, छान पापडी झाली आहे. हे बघा, मस्त अशी पापडी तयार आहे. आणि ही आपल्याला तिकडे टाकायची आहे. तर ही बघा अशी टाकायची हिला. काय होईल निघा ना. चला बनवू. हे बघा मस्त निघाली. मस्त निघाली. हे बघा पापड. तुम्ही बनवता का? तर मंडळी पापड्या करून झालेल्या आहेत. हे बघा बरोबर 55 झाल्यात. या तुम्ही साबुदाण्याचे पापड बोला किंवा साबुदाण्याच्या पापड्या बोला, चालतं ना विशाल? मंडळी पापड्या माझ्या बनवून झालेल्या आहे. हे बघा अजून थोड्या पापड्या आहेत, पण त्या मी तिकडे थोड्या उन्हामध्ये ठेवल्यात. अजून त्या थोड्याशा ओल्या आहेत, ह्या काढून आणल्या आताच आणि पूर्ण सुकल्या आहेत एकदम मस्त. हे बघा छान सुकल्या ते. आवाज येतो अक्षरशः त्यांचा खळखळ असा सुकल्याचा. तर मंडळी माझं आता घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. ॲक्च्युली सकाळी 2 तास लागले पापड्या बनवायला. आणि मग त्याच्यानंतर मग घरात गेले, स्वयंपाक केला, विशालला जेवण दिलं आणि परत मग माझं घरातलं जसं झाडू, कपडे धुवायचे होते, सगळे कामावरून झाले. आणि हाताने कपडे धुतलेत आज पण. थांबा तुम्हाला दाखवते. बघा कपडे सुकत आहेत. हाताने कपडे धुतलेत सगळे. आता थोडी थकल्यासारखी दिसत असेल तुम्हाला पण, कारण मी थकले आहे खूप जास्त. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.